जतमध्ये नात्याला काळिमा, लग्नाच्या वादातून मुलानेच केला जन्मदात्या पित्याचा खून. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाने जन्मदात्या पित्याचा खून केल्याची खळबळजनक घटना जत तालुक्यातील लकडेवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जत तालुक्यातील लकडेवाडी येथे गुरुवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली. खंडू श्रीमंत भिसे वय 45 असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या मुलानेच त्यांचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पृथ्वीराज खंडू भिसे वय 24 याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडील आणि मुलामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होता. मुलगा पृथ्वीराज हा लग्न लावून देण्याचा तगादा वडिलांकडे लावत होता. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी पृथ्वीराज हा दारूच्या नशेत घरी आला आणि परत लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दारूच्या नशेत असलेल्या पृथ्वीराजने संतापाच्या भरात दगडाने वडिलांच्या डोक्यावर वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात खंडू भिसे गंभीर जखमी झाले, मात्र उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी भेट देत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे लकडेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.